यस संतोष, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रज्वल संघाचा एक्स्ट्रा खेळाडू संतोष, वन्स अगेन हार्दिक स्वागत असेल आपलं. प्रज्ञेश, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस देखील पहिला चेंडू होता, बेगिट करण्याचा प्रयत्न अफलातून चेंडू टप्प्यावरती सरेट लाईन आणि लेंथ वरती ठेवला जातोय. आपण स्ट्राईक एंडवरती फलंदाज बघतायत प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश आणि तसेच गोलंदाजी मार्क वरती योगेश. प्रदीप उडियाच्या नावाने फेमस आहे. चेंडूला उडवलं जातंय आणि तसंच चेंडूला पाठवलं जातंय की काय क्षेत्ररक्षक किरण चांगलं सुरक्षित रक्षण होतंय. 2 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जातील आणि वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोलवतो. त्याच्यानंतर पुढे सरकवलं जातंय. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते 2 चकड्यावरती. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातंय. प्रदीप उडिया आणि तसेच उमेश पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला. त्याच्यानंतर दुहेरी धाव. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, अप्रतिम सुरेख लाईन आणि लेंथ वरती ठेवला जातोय. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. 2 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस देखील बॅकफूट वरती जाऊन चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच इंटरेस्टेड आहेत, वाईटचा इशारा येतोय. आपण तर धावसंख्येमध्ये भर पाडली जाईल. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. तसेच फलंदाज देखील अपील करत होते. मित्रांनो, आपण 90चं क्रिकेट बघायचो त्यावेळेस फक्त गोलंदाज आणि फिल्डर्स अपील करायचे, आउट दॅट. पण यावेळेस देखील फलंदाज देखील अपील करतात, व्हाईट बॉल. पण पंचांवरती याच्यावरती काही प्रभाव पडत नाहीये. एमसीएच्या पंचायत मुंबई क्रिकेट असोसिएशन बरीच मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. आमचे पंच जर बघितले तर जितू सोनार सर, तसेच मधुरजी पाटील सर, तसेच रमेश जोगलेकर सर. आणि यांच्यावरती जर बोट उचललं म्हणजेच त्यांची मर्यादा ओलांडण्याच्या बरोबर असेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चेंडूला स्टॉप केला जातोय. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जात आहेत. आम्हाला वाटलं होतं की कदाचित चेंडू बाउंड्रीला क्लिअर करेन, पण स्टॉप केला जात आहे. 2 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते आतापर्यंत 5 चकड्यावरती 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे, पहिला आणि अंतिम षटक आहे. आणि तसेच 5 धावा आहेत धाव फलकावरती. अंतिम चेंडू बाकी आहे. आपण गोलंदाजी मार्गवरती योगेशला बघतोय. अंतिम चेंडू आहे, आखूड टप्प्याचा चेंडू. विचित्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तसेच निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतो ते 5 चकड्यावरती बिनगडी बाद. उमेश माले यांनी जर 3 चेंडू 3 षटकार लगावले किरण याला, तर परशुराम मोकाशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. परशुरामचाच खिस्सा गरम आहे, कारण की आज शनिवारचा दिवस आहे. कारण की उद्या पैसे काढायला चान्स भेटणार नाही, कारण की संडे असेल. त्याच कारणासह आज परशुरामचा देखील खिस्सा गरम आहे. गोलंदाज सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. बाबू सोनी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे, अर्थातच टोटल 1000 रुपयाचा पारितोषिक असेल 3 चेंडू 3 षटकारांकरता. यावेळेस देखील रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्राईक वरती चुकी घडली जाते, फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. व्हाईट प्लस विकेट असं धाव फलकावरती अर्जित केलं जाईल.
उमेश ऑन स्ट्राईक. यावेळी देखील बॅकफुटवर जाऊन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मी नक्कीच मित्रांनो म्हटलं होतं की मिडल ऑफ स्टंपाच्या वरून एसटीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्याच कारणासर पंचांवरती काही प्रभाव पडत नाहीये. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, खराब चेंडू आहे. कदाचित स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चौकार किंवा षटकार मिळाला असता, पण फलंदाजाची तारीफ करणं गरजेचं आहे. उमेश सोडून दिलं, पंचांवरती कार्य सोपवलं. पंच इंटरेस्ट घेत आहेत. वाईटचा इशारा येतोय. तर धाव संख्येमध्ये भर पाडली जाईल. धाव फरक वाढेल, जाऊन पोहोचते 7च्या कडे एका कडेच्या मोबदल्यामध्ये. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडूला उडवलंय आणि पाठवण्याचा प्रयत्न होता, पण फटका फसलाय. दोन क्षेत्ररक्षक, तिघांमध्ये ताळमेळ. झेल टिपला जातोय. 1 2 3 तिघांचं ताळमेळ, कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन. झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची आपण ट्रॉफी बघणार आहोत मित्रांनो. 3 हिस्सामध्ये वाटावी लागेल कदाचित. चांगला झेल टिपला जातोय. थँक्यू सर. मित्रांनो, जेव्हा आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळत होतो ना, तेव्हा आम्ही जर ट्रॉफी मारली तर आमचा नियम असायचा, 8 दिवस ट्रॉफी तुझ्या घरी राहणार, 8 दिवस माझ्या घरी राहणार. पण अशी जर ही ट्रॉफी आली, 8 दिवस तुम्ही एकमेकांच्या घरी शेअर करू शकता. म्हणजे की शूज आहेत ते कसे शेअर करणार? शूज 2 आहेत, हिस्सेदार 3 आहेत, कोणाला देणार तुम्ही? वैभव ऑन स्ट्राईक. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तसेच एक धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाईल. किरण पुढचा एकदा सज्ज होतोय. आणखी एक निर्धाव चेंडू होतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. केबीएम स्पोर्ट्स संघाची स्थिती बघितली तर 8 आकड्यावरती 2 गडी गमावले जातात. कॅमेरामॅनच्या जे काही खाली खेळाडू किंवा प्रेक्षक बसतात त्यांना विनंती असेल की आपण तो पडदा सोडायचा आहे, अन्यथा आपल्याच पॅनल्टी लगावली जाईल. प्रेक्षकांना देखील पॅनल्टी असेल, त्यांना देखील विनंती असेल आपण वरच्या माळ्यावरून मॅच बघावी लागेल. आणि तसेच चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार, क्वालिटीदार ब्रँडेड चौकार. केबीएम स्पोर्ट्स संघाकरता राहतची सास म्हणजेच चौकार. मित्रांनो, आपण हा सामना बघतो ना, केबीएम स्पोर्ट्स संघाकरता तसेच तुषार 11 पाठीमागील वर्षाचा चॅम्पियन संघ होता. ट्रॉफी मिळवून देणारा कॅप्टन प्रज्ञेश स्वतः आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. ह्या वर्षी इंजर्ड असल्या कारणाचं खेळत नाही. अगदीचे सामने खेळले, पण त्याच्यानंतर ज्या वेळेस संघाला खरी त्यांची आवश्यकता होती ती आता खेळू शकत नाहीये. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही त्यांना बघित होतो, इंजरी झाली होती तरी देखील खेळत होते. अतिशय नाराजी व्यक्त करतात. आपल्या संघाच्या दिशेने देखील तरी पण वाट बघून आहेत की संघ विजय होईल. 2 धावा आहेत, दोन्ही धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 14च्या आकडे. ते 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आम्ही प्रज्ञेश बद्दल बोलत होतो. प्रज्ञेशचा विचार केला तर सातिवली विभागातील सर्वात चांगला खेळाडू आणि तसेच शांत असणारा खेळाडू म्हणून प्रज्ञेश त्याची ओळख आहे. आणि तसेच आपल्या संघाकरता त्याची आज गरज होती खऱ्या अर्थाने, पण प्रज्ञेश आज बाहेर बसून एक्स्ट्रा 12th मॅन म्हणून आज संघाचं देखील कामकाज पाहतोय. केबीएम स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर बाबू माली सर देखील अपेक्षा करत असेल की प्रज्ञेश आजच्या दिवसामध्ये बरा झाला तर कदाचित उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळू शकतो.
बंटी गोलंदाज. यावेळेस देखील निर्धाव चेंडू होते आणि तसेच प्रज्वल येडून संघाचा विचार केला तर आतापर्यंत खातं खोललं जात नाहीये. कदाचित आता खोलण्याची संधी आहे पण समोरील संघ आता अडचणीमध्ये आहे कारण की जो की सर्वात महत्वाचा खेळ होता प्रज्ञेश तो तंबूच्या आश्रयाला 12th मॅन म्हणून आहे म्हणून त्यांच्या कमजोरीवरती वार करायचा आहे ते केलं जात आहे. प्रज्वल येडून संघ देखील वाट बघत असेल खातं खोलण्याची. यामुळे चेंडूला उडवला जातोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय चुकी करतोय चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 की 2 मिळतील क्वेश्चन मार्क असेल मित्रांनो. स्पॉन्सर जरा डिसिजन आम्ही पेंडिंग ठेवले तुमच्यावरती. जो की पोल आहे त्याच्या या बाजूने आला तर 2 धावा आहेत. येस पंच 2 धावा आहेत. दोन्ही धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 16च्या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केबीएम स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर अडचणीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि प्रज्वल एलेवन संघ कोणावरती भारी नाही पडला पण आता केबीएम वरती भारी पडेल मला असं वाटतंय. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता फटका फसला जातोय वैभव आणि ते देखील झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेची संधी आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच प्रज्वल 11 कॉर्डिनेशन झेल करता ओळखला जातो. आपण बघितलं 3 क्षेत्ररक्षण झेल टिपला होता यावेळी देखील 4 क्षेत्ररक्षण होते. 1 2 3 4 अटेम्प्ट मध्ये टिपला असता तर हा देखील कॅच ऑफ द डे टुर्नामेंट देखील ठरला असता. पण मित्रांनो प्रज्वल 11 संघ आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये आपलं खातं देखील खोलू शकला नाहीये. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. करंट रनचा विचार केला तर 7.20 ची सरासरी आतापर्यंत राखली जाते. गोलंदाज सज्ज होतोय बंटी. यावेळेस वैभव चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला जात होता. 1 बाउन्सचा इशारा 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. विक्रम यांचे बंधू आपण त्याला बघायला मिळतात पण जशा प्रकारे विक्रम खेळी करतो तशा प्रकारचा आतापर्यंत अंदाज दिसला नाहीये. जशा प्रकारे बंधू आहेत पण बंधुत्व आतापर्यंत दिसलं होतं की विक्रमने सांगितलं होतं की माझ्या भावाकडनं परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे पण आतापर्यंत परफॉर्मन्स झाला नाहीये. आमची अनाउन्समेंट ऐकून कदाचित काहीतरी होऊ शकतं त्यांच्यामध्ये बदलाव होऊ शकतो. हे घ्या आम्ही म्हटलं होतं की काहीतरी बदलाव होईल. चेंडूला उडवलंय आणि पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स यूथ षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. आम्ही आमिर खानचा जोश पिक्चर बघितला होता. आमच्या अनाउन्समेंट नंतर त्यांच्या बंधूचं नाव आलं होतं विक्रम. त्याच्यानंतर त्यांच्या अंगामध्ये जोश आला. जोश आल्याच्या नंतर चेंडूला पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. 6 धावा. 6 धाव फलक वाढलं जाऊन पोहोचतो 24च्या आकड्यावरती. येणारा अंतिम चेंडूचा खेळ बाकी 3ऱ्या षटकातील. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. बंटी चांगली गोलंदाजी करत होता. षटकाराच्या नंतर मागला ठरला जातोय. 1 सेकंड चेंडूला पूल केलाय पॉवरफुल आहे. किती धावा मिळतील 1 2 3 4. हे बघा मित्रांनो काही वेगळं घडलं जात आहे. जो की पत्रा जर असेल ना 2 ते 3 सेंटीमीटर त्याची फक्त जाडी असेल त्याच्यावरती चेंडू पडून 1 2 3 टप्पे घेऊन परत खाली आला. 2 धावा आहेत. 2 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल तर 26च्या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपला. येणार 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तत्पूर्वी आम्ही जातो डीजे मास्टर कडे. पुढे जाऊ नका बघत राहा ऐकत राहा सातुली प्रीमियर लीग सीझन 2.
यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातो सीमा पार. धीरजच्या पायामधून षटकार. 6 धावा. धीरजच्या बाळमधून षटकार आलाय. त्याच्यानंतर कदाचित खराब चेंडू असेल की चांगला असेल, क्वेश्चन मार्क असेल. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय. तसेच आम्ही बघत होतो जॉनी यांना जॉनी जॉनी यस पप्पा असं म्हटलं जातं, पण आतापर्यंत पंचांवरती कुठला प्रभाव पडत नाहीये. आपण सातत्याने म्हटलं तर जॉनी जॉनी यस पप्पा असं म्हटलं जातं, पण गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाने विचारलं वाईट, पंचांनी म्हटलं तर नो. चला घाई करा, चला घाई करा प्लीज. खेळाडू तुम्ही कशाबद्दल रिव्ह्यू करताय? मला माहिती आहे तुम्ही रिव्ह्यू करता, अपील करतायत, पण रिव्ह्यू तुमच्या करता नाहीये प्लीज. चला पंच, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. येस सर, रिव्ह्यू केला जातोय. प्लेयर तुम्ही जागेवरती थांबा. तुम्ही जागेवरती थांबा, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आमचे थर्ड पंच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. जरा वेट करा, शांतीला धरा जरा यार. चला वाईड चेंडू करार केला जातोय. फलंदाजीवाला संघ तुमच्या दिशेने पाडत झुकलं जाते, पण देखील चुकी खेळली जाते. वन बाउन्स इशारा दिला जातोय. वाईड प्लस 1 बाउन्स. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली 33. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धीरज आतापर्यंत धीरज ठेवला होता. धीरजचा संयम तुटलाय. फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती यावेळी सोडवण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचते 35च्या आकड्यावरती. तसेच देखील चेंडूला पाहिलं, निहाळलं आणि पंचांवरती कामगिरी सोपवली जाते. वाईडचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पीस झाला होता, त्याच कारणास्तव हिटचा चेंडू असेल पुढील. स्ट्राईक एंड वरती धीरज होता. आता धीरज पकडू नका, तुमची गाडी टॉप गिअर मध्ये फलंदाजी चालू द्या अशी अपेक्षा करत असेल तो KBM स्पोर्ट्स संघ. तसेच प्रज्ञेश देखील अपेक्षा करत असतील. फ्रीटचा चेंडू आहे यावेळेस देखील. फ्रीटच्या चेंडूवरती जर फटका मोठा येत नाहीये तर पुढील चेंडूवरती काय येणार अशी अपेक्षा करतो इथं प्रज्ञेश. संघाचा धावफलक जाऊन पोहोचत 36च्या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. चांगला क्वालिटीदार ब्रँडेड चेंडूला
गॅप मध्ये खेळलं होतं, पण 2 धावा तर सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जातात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. आम्हाला वाटलं होतं की चेंडू चौकार जाईल, पण क्षेत्ररक्षक धावत आला, तसेच फील्ड केलं जातंय. 2 धावा आपल्या संघाकरता रोखल्या जातात. या इनिंगचा 2 चेंडू बाकी आहेत, आणखी 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, वाईट 2, नो बॉल, डॉट, त्याच्यानंतर दुहेरी धाव. बरोबर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला घाई करा, बॅट चेंज करा, पण प्लीज घाई करा. जसे जो एक्स्ट्रा प्लेअर मैदानादरम्यान आले तशाच त्या स्पीडने परत पळत जावे, अशी आग्रहाची विनंती असेल. चांगलं कॉपरेट केलं जातंय. नक्कीच हुसेन बोल्ट नंतर तुमचा देखील नंबर येईल. तुम्ही धावत राहा फक्त. 2 चेंडू उर्वर येत आहेत. गोलंदाज योगेश सज्ज होतोय. यावर धीराजी चेंडूला उडवलंय आणि पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज. आमच्या मुख्य मंचावरती विराजमान आमच्या प्रमुख पाहुण्यांना सलाम ठोकणारा हा दर्जेदार षटकार. 6 धावा धीरजच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. भंडारा छिडक छिडक नव्हे तर धीरज धीरज असं म्हणावं लागेल. यावर देखील चांगला स्ट्रोक आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जाईल. अंतिम चेंडूवरती विकेटचं पतन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 च्या आकड्यावरती. विजयाकरता 45 धावांचं आव्हान असेल. तुम्ही कुठे जाऊ नका, मी जातो टॉस बॉक्स मध्ये. 44 धावा बनल्यात. 45 धावांचं आव्हान असेल विजयाकरता. मी जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या समोर जोडले जातील विजय. आजच्या दिवसातील अंतिम मुकाबला आहे तुषार 11 वर्सेस गावदेवी वॉरियर्स. विजय आपल्या समोर जोडले जातील आमचे साथी समालोचक. चला दोन्ही संघाचे करणार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स विजय. धन्यवाद सँडी. तुषार 11 आणि गावदेवी वॉरियर्स या दोन टीम मध्ये करूया आपण टॉस. चला तुषार 11 चा संघनायक आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेले, तर गावदेवी वॉरियर्स टीमचे संघनायक या बाबू सोनी या ठिकाणी येत आहेत. त्याचनंतर आपण अतिथी कक्षामध्ये जाणार आहोत. आमच्या अतिथी त्या ठिकाणी आहेत. विनोदजी गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तुषार 11 वर्सेस गावदेवी वॉरियर्स या दोन टीम मध्ये. दोन 2023 असा कॉल आला होता. तुषार 11 सॉरी कर्ण येतोय 7 प्रीमियर लीग. दादांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी वॉरियर्स ना. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. संध्याकाळचं सत्र आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर संघ जर बघितला सध्या युनिफॉर्म मध्ये संघ पाहायला मिळतोय तुषार 11. किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल या टीमला? 45 धाव. जास्त वेळ काही घेत नाहीये. आणखी महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. परशुराम टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण. मात्र यावेळेस मनाच्या विरुद्ध आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट निश्चित सेट केलं जाईल? 50+ मारण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या वर्षात थोडंसं आयोजन वेगळं आहे, वेगळं होतं. या वर्षाचं आयोजन कसं वाटतंय? या वर्षी खूप छान आयोजन केलंय. यस, जास्त वेळ काही घेत नाहीये. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम साठी. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, टॉस जिंकलाय गावदेवी वॉरियर्सनं. त्याने स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजी करावी लागेल तुषार 11 ला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बाबू माली गोलंदाज. यावेळेस आखू टप्प्याचा सेंड होता. विकेट करण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न होता. पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आणि संपर्क का होत नाही ते पंच दर्शवतात. ऑप्शनच्या बाहेर खूपच बाहेर होता. त्याच कारणाचा वाईडचा इशारा आला. इकडे धाव फलक वाढेल जाऊन पोहोचले. आतापर्यंत बघितलं तर 44 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यॉर्कर लाईनचा चेंडू होता. आणि तसेच कदाचित फलंदाज
असं वाटलं की बाद होता, आम्हाला देखील वाटलं बाद आहे, त्याला देखील वाटलं बाद आहे, पण आता काय आहे, बाद आहे की आबाद आहे की बरबाद आहे हे बघावं लागेल. पंचांवरती काही प्रभाव पडत नाही, अन्यथा फलंदाज सेफ आहे. जो की चेंडू बंप झाला होता, अर्थातच बाउन्स झाला होता, हेलिकॉप्टर उडवला होता, पण मैदानात बाहेर नाही उडलं ते. आता कदाचित पेट्रोल संपलं असेल मध्येच. त्यावेळेस देखील ओव्हरपिच चेंडू होता, लो फुलडा चेंडू होता, पण मात्र फायदा घेऊ शकला नाही. असं वाटलं नव्हतं की या चेंडूवरती एवढा पेस असेल, पण बाबू माली दर्शवतात माझ्याकडे देखील वेग आहे, माझ्याकडे देखील गती आहे. तुमचं हेलिकॉप्टरचं मध्ये पेट्रोल संपलं तर याच्यामध्ये माझी चुकी नाहीये. यावेळी चांगली गोलंदाजी आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 धावा धाव फलकावरती, 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावांची आवश्यकता. बाबू माली पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडूला उडवलं जातंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून. पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू स्टॉप करतील का, रेस लागली जाते, कदाचित चेंडूला हेल्प केली जाते बाहेर जाण्याकरता. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार, क्वालिटीदार ब्रँडेड. थँक्यू टीजे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती येणार. 20 चेंडूचा खेळ बाकी, 39 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि तसेच बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर बाबू महाली आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. कदाचित प्रज्ञेश देखील असता तर संघाचा कॉन्फिडन्स लेवल जो की 7व्या आसमानावरती जाऊन पोहोचतो. प्रज्ञेश नाहीये, त्याच्या गैरहजेरीमध्ये देखील आतापर्यंत संघ चांगला परफॉर्म करतोय. येणार 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय करता 39 धावांची आवश्यकता. बाबू महाली यांच्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसला जातोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. संधी दिली होती, संधीचं सोनं करता आलं जात नाहीये. झेल सुटला जातोय. जीवनदान फलंदाजाला. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 7 धावा. तुम्ही कुठे जाऊ नका, मी चालू डीजे कडे. असा गेलो असं आलो. वेलकम बिंदाबाई. Ladies and gentlemen, everybody's hands up in the air and clap, 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 clap. थँक्यू डीजे. तसेच कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आम्ही घरी जात होतो ना, तेव्हा प्रेक्षकांची देखील डिमांड होते की बरेच यूपी बिहारचे प्रेक्षक आम्हाला भेटले होते की भाऊ कुछ हिंदी में भी कर दो, उनके लिए भी हम कुछ कहना चाहेंगे. त्यांची देखील अपेक्षा होती की हिंदीमध्ये देखील समालोचन करणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकरता आता आम्ही पुढील समालोचन करणार आहोत. अभी तक इस मैच में देखा जाए तो 7 रन पर जाकर पहुंची है प्रज्वल 11 की टीम. इस बार गेंद को उड़ाया, पीछे फील्डर मौजूद है, कैच पकड़ा जाएगा, मैच पकड़ा जाएगा. इस मैच में पलटवार आता हुआ विकेट का पतन. गेंदबाज आए अनिकेत और छाए, बेहतरीन यहाँ पर कैच, विकेट का पतन. पहला धक्का यहाँ पर प्रज्वल 11 टीम को. चलिए आप अपने जगह पर खड़े रहिए, ज्यादा आपको आने की जरूरत है नहीं, आप अपनी जगह पर खड़े रहिए. बेहतरीन कैच पकड़ा गया था, फील्डर का नाम भी हम तक पहुंचाया जाएगा. प्रदीप हुडिया आणि उडून कॅच पकडला जातोय. नाव देखील काय आहे, प्रदीप हुडिया, उडून कॅच पकडला जातोय. तुम्हाला देखील एक सल्यूट असेल. उडिया मॅन फ्रॉम ओडिसा, पण आता सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रीमियर लीग खेळतायत, कारण की आधार कार्ड इकडल्या नावाने बनलंय. येणार 17 चेंडूंचा खेळ बाकी. विजय करता 38 धावांची आवश्यकता. किरण ऑन स्ट्राइक. उम्मीद की किरण लेकर आया, किरण की आज हमारी टीम खाता खोलेगी. शायद इस बार गेंद को उड़ाना चाहते थे, पीछे फील्डर मौजूद है. बेहतरीन एफर्ट यहाँ पर अपनी टीम के लिए, कम से कम यहाँ पर 2 रन बचा लिए. बेहतरीन फील्डिंग. और बाबू माली भी दर्शा रहे कि यहाँ पर अच्छी फील्डिंग हुई है. उसी प्रकार के उनके लिए ताली बजाई जा रही थी. अगर शायद यहाँ पर चौका चला जाता तो कुछ 2 शब्द भी सुनने पड़ते थे. ये क्रिकेट का खेल है दोस्तों, इसमें कोई दो राय है नहीं. अगर इस मैच में देखा जाए तो 16 गेंदें बची है, 36 की जरूरत, 36 का आंकड़ा. इस बार किरण के लिए अगली गेंद थी, बेहतरीन स्ट्रोक था, पीछे फील्डर मौजूद है. 1 रन आसानी के साथ मुकम्मल और 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा, क्योंकि किरण के बल्ले से अभी तक बड़े हिट आए नहीं इस टूर्नामेंट में.
किरण जिस प्रकार के बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं वो बल्लेबाजी आज तक उनसे हुई नहीं है। आज के दिन में, कल के दिन में भी नहीं हुई थी। शायद कल का आखिरी दिन है इस टूर्नामेंट का। हम भी आप सभी से टाटा गुड बाय करेंगे, लेकिन कल का दिन आना बाकी है। आज का सूरज ढलने पे आ चुका है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पार्शु, यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। केबीएम स्पोर्ट्स संघाने जर प्रथमतः फलंदाजी केली होती, धावा फलकावरती तर 44 45 धावांचं आव्हान आहे। पण मित्रांनो असं वाटलं नव्हतं की 45 धावा कमी पडतील, या देखील जास्त ठरल्या जात आहेत। येणार 14 चेंडूचा खेळ बाकी आहे। 35 धावांची आवश्यकता। 6 सामन्यांमध्ये 210 धावा कुटणारा हा विक्रम पराक्रम केलाय। यावेळेस देखील स्टेप आउट करून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता। मित्रांनो नक्की विचार केला तर प्रमेश 13 चेंडूचा खेळ बाकी आहे। 35 धावांची आवश्यकता। कदाचित प्रज्वल 11 संघ खातं खोलेल की नाही इथे देखील क्वेश्चन मार्क असेल। यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तसेच चेंडूला खोदून काढला जातोय। थोडंसं फंबल होत आहेत। एक धाव कंप्लीट, दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे। तसेच आपण स्वतःला सावरायचंय। खेळाडूला विनंती असेल की जर लागला असेल तर बघा त्याला प्लीज। बघा मित्रांनो, याला बोलतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट। मैं भागना चाहता हूँ, मैं दौड़ना चाहता हूँ, मैं गिरना भी चाहता हूँ, लेकिन बस मैं रुकना नहीं चाहता। मैं मेरी टीम के लिए मेरा पूरा एफर्ट दूंगा, 100% योगदान दूंगा। ये यहाँ पर गेंदबाज करके दर्शा रहे। ओवर नंबर 2 का खेल खत्म होता। टीम की रन संख्या जाकर पहुंचे 12 के आंकड़े पर। 12 गेंदें बची है। जीत के लिए 33 रन की जरूरत है, यानी कि 12 आगे 33। 12 यानी कि युवराज सिंह जो कि इंडिया के धुरंधर बल्लेबाज थे, और आगे है 33 यानी कि जीत के लिए 33 रन की आवश्यकता है, जो कि हार्दिक पांड्या खेलते गेंदबाजों के साथ दांडिया, इनमें कोई दो राय है नहीं। इस मैच में बची है 12 गेंदें, जीत के लिए 33 रन की जरूरत। चला केबीएम स्पोर्ट्स हात जोडतोय तुमच्या समोर, प्लीज घाई करा। गोलंदाज शिवराज, यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, सहज सोपा झेल टिपला जातोय, विकेटचं पतन। थैंक यू डीजे। यहाँ पर लोंडिया की जरूरत नहीं है। यहाँ पर देखा जाए तो प्रज्वल 11 टीम अगर चाहती रहेगी, 11 गेंदें बची, यहाँ पर 33 रन बन जाएंगे तो शायद हम हमारा खाता खोल सकते। लेकिन केबीएम स्पोर्ट्स चाहती रहेगी कि यह मैच हम जीत जाए, हमें आगे जाने का मौका मिलेगा। मौका किसको दिया जाएगा, कौन चौका मारेगा, कौन छक्का मारेगा, कौन विकेट लेगा, बल्लेबाज का नाम यहाँ पर बता दिया जाए। फिरोज आएगा, चला बॅट्समनचं नाव कळवा प्लीज जोपर्यंत। यस मनीष, खेळाडूंना विनंती असेल की ज्याला प्रॉपर नावं माहिती आहेत, रंगरूपाने कसा आहे, काळा आहे की सावळा ते माहिती असेल त्याला पाठवा प्लीज। देखील बॅटची एज घेतली होती, आणि तसेच नाहीतर आम्ही बारसाकारांमध्ये बरेच एक्सपर्ट आहोत मित्रांनो, तर जेणे करता की तुमचं चुकीचं नाव इथे कम्प्युटरवरती अपडेट होईल अशी वेळ आली नाही पाहिजे। मनीष जर 3 चेंडू 3 षटकार लागले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गोविंदा यांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय, गोविंदाच्या माध्यमातून पारितोषिक लागलं जातोय। बालाच्या माध्यमातून 200 म्हणजे 700 रुपयाचं पारितोषिक आहे। आकाश कडून 300, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। विजय करता धावांची आवश्यकता 30 धावांची, उर्वरित चेंडू आहेत ते 10 10 मध्ये 10 चेंडू राहतील, फक्त धाव कमी होईल। वाईडचा इशारा आहे
आणखी एक आणि विजय करता 10 चेंडू उर्वरित आहेत. 29 धावांची आवश्यकता. शिवराज राज करतोय पण खराब गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस देखील चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. कदाचित शिवराजची हॅट्रिक इथे पूर्ण होईल. मनीची तर होत नाही पण शिवराजची झाली इकडे. वाईडची हॅट्रिक कंप्लीट होते. एक धाव फलक वाढील जाऊन पोहोचते 17च्या आकड्यावरती. कुठला संघ करता खतरा आहे. चला रिव्ह्यू सिस्टम केला जातो. पंच तुम्ही इंटरेस्टेड आहेत का? हा यस पंच इंटरेस्टेड आहेत. चला रिव्ह्यू करा. चला केबीएम आपण आपल्या जागेवरती राहिलं तर बरं होईल. प्लीज हात जोडतोय तुमच्या समोर कारण की आजच्या दिवसाचा शेवटचा सामना देखील खेळवणं बाकी आहे. कालच्या दिवसाचा देखील बाकी आहे. बाबू दादा प्लीज विनंती असेल की आपण खेळाडूंना एक कॉल द्या. तसेच वाईड असेल की लिगल डिलिव्हरी असेल तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला जाईल. जशा प्रकारे आपण व्हॉट्सअपवरती चॅटिंग करतो. थँक्यू डीजे मास्टर. चला लिगल डिलिव्हरी आहे. तसेच जर केबीएम स्पोर्ट्स संघाला जर आणखी काही जर शंका असतील तर आपण घरी गेल्यावर युट्यूब मध्ये रिप्ले बघू शकतात. प्लीज आग्रहाची विनंती असेल. आता आर्ग्युमेंट करायची नाहीये. येस मित्रांनो याच्यानंतर तुमच्याकडे देखील अनाउन्समेंट घेऊन येणार आहे. यावेळेस देखील खराब चेंडू वाईडचा इशारा. आणखी एक धाव फलक पुन्हा एकदा वाढेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचेल ते 17च्या आकड्यावरती. 9 चेंडू उर्वरित आहेत. 28 धावांची आवश्यकता. मित्रांनो मला आठवतंय की आमच्या गुरुवारांनी आम्हाला सांगितलं होतं की सचिन रमेश तेंडुलकर 99 वेळा 11 वेळा बाद झाला होता आणि ते देखील पंचांच्या चुकीच्या डिसिजनमुळे. त्यांनी देखील कधी आर्ग्युमेंट केली नव्हती. चेहऱ्यावरती स्माइल ठेवून निघून गेले होते. यावेळेस चेंडूला पूल केलंय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आर पार सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. विजय करता आता चेंडू उर्वरित असतील ते 8-22 समीकरण बाकी आहे. 8 आता कोणाशी कसली आहे गाठ. यस डीजे चला घाई करा जरा. 8 चेंडू बाकी आहेत. 22 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं अंतिम सामना 6 वाजता चालू होता परफेक्ट. यावेळेस देखील चेंडूला पूल केलंय. पॉवरफुल आहे. सक्सेसफुल आहे. प्रज्वल हिरवण संघ ऐकण्याच्या इराद्यामध्ये नाहीये. खातं खोलायचं म्हणजे आज खोलायचंच आहे. चेंडू जातो सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू
मित्रांनो आपण हेराफेरीमध्ये तो डायलॉग ऐकला असेल. डायरेक्टली आपण जर बघितलं प्रेक्षकाच्या छातीवरती बॉल आदळलाय. आपण म्हटलं तर तो डायलॉग मला आठवतोय, मला छाती फोडा. असंच मैदानादरम्यान काहीतरी घडलं जाते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बाबू माने चेंडूचा पाडी मागे डायरेक्ट हिट. आतापर्यंत चुकली नाहीये त्यांच्या माध्यमातून. कदाचित हे क्लोज डिसिजन आहे आणि पंचाने देखील बाद दिला जातोय. फलंदाज बाद होतोय. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. चला प्लीज. चला थर्ड पंचांपर्यंत डिसिजन पोहोचवलं जातोय. रनआउट करता आणखी एक रिव्ह्यू केला जातोय. मित्रांनो मी माझ्या करिअर मध्ये बऱ्याच टुर्नामेंट केल्यात आणि तसेच जर विचार केला ना तर रनआउट करता कधीच यस पंचाचा तो डिसिजन होता तोच राहील. फलंदाज बाद होतोय. अतिशय तीक्ष्ण नजर. चला दोन्ही संघांकरता आता रिव्ह्यू नाहीये. जशा प्रकारे आपण कबड्डीमध्ये ऐकतो ना कॅप्टन युअर रिव्ह्यू इज ओव्हर नो मोर रिव्ह्यू. असंच आता सिस्टम आहे दोन्ही संघांकरता. तुमच्याकरता जो रिव्ह्यू होता तुम्ही तो वापरलेला आहे. रिव्ह्यू सिस्टम आता तुमच्याकरता पूर्णपणे बंद आहे या मॅच करता. चला पुढे जाऊयात आपण. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता. कुठला संघ कुठे जाईल हे बघूयात आपण. आम्ही जातोय मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय मनीष. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रज्वल. गोलंदाजी मार्ग वरती धीरज. संयम ठेवला होता फलंदाजीमध्ये. आता गोलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेस खोलू टप्प्याचा चेंडू होता. तसे चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. चला आपण आपल्या जागेवरती थांबा प्लीज. खेळाडू काय करतात आपण प्लीज. थँक्यू डीजे. विद्याबाई तुमची सुट्टी झाली मी असं जाहीर करतो. आपण जरा थांबा. आता आपली सुट्टी झाली आहे. आपण आपला दप्तर वगैरे जमा करा. निघा आता. आपण जर बघितलं या मॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता. यस विजय. खेळाडूंनी आपल्या जागेवरून सेलिब्रेशन करा. जागेवरती उड्या मारा. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे उमेश आहे. उमेशच्या अगोदर आपण बघितलं तर वैभव होता पण वैभवला म्हटलं यू वेट अँड वॉच दिस माय टर्न. आणि तसेच जर कदाचित उमेश कडून जर चेंडू सुटला असता ना उमेश वरती जर सर्वांच्या नजर असतात 10 खेळाडूंच्या. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तसेच खेळून काढल्या चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी घडली जाते आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातो सीमा पार. येतोय चौकार. केबीएम स्पोर्ट्स आपण कुठे चालले सगळे खेळाडू बघा यार. जरा जागेवरती थांबा प्लीज. शेवटची मॅच कंप्लीट करायची आपल्याला. 34 धावा फलकावरती. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. मी अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो. प्रत्येक चेंडू नंतर पोहोचवेल पण प्लीज तुम्ही आपल्या जागेवरती थांबा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. प्रवीण वाडा यांच्या माध्यमातून 2 सिक्सर लागले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस असं वाटलं होतं की मिड ऑफ स्टंप पकडला जाईल पण त्याच्यानंतर पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाला. त्याच कारणास्तव पंच निर्णय फेटाळला होता. तर प्रवीण वाडा यांच्या माध्यमातून पारितोषिक फलंदाजा करता 2 चेंडू 2 षटकार आले तर 2-11चं समीकरण आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि तसेच झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. या सामन्यावरती पकड मजबूत होते केबीएम स्पोर्ट्स संघाची. चला सेलिब्रेशन करणार तुम्ही नंतर प्लीज. चला नवीन फलंदाज हुसेन बोल्ट पेक्षा जर जास्त फास्ट पळत असेल तर पळा.
अंतिम चेंडू बाकी आहे. विजया करता अजून 15 धावांची आवश्यकता. गावदेवी वॉरियर्स चला पटापट आपण आपल्या पोझिशन्स घ्या. एवढं देखील कदाचित वाईट चेंडू आपण तर धावसंख्येमध्ये भर पाडले तर एका चेंडू करता वेट करावं लागतंय. वेट अँड वॉच. केबीएम स्पोर्ट्स संघ तर इथे विजय झालाय पण अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यामुळे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जीवाची आकांक्षा करून चेंडू स्टॉप करतोय आणि तसेच पंचांवरती नजर ठेवावी लागेल. अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. चला गावदेवी वॉरियर्स चला आपलं फटाफट क्षेत्ररक्षण साधून घ्या प्लीज. चला घाई करा प्लीज. चला तसेच कमेंट बॉक्स मध्ये देखील बदलाव केला जाईल. विजय आपल्या समोर जोडले जातील. विजय आपला संबंधित करतो मायक्रोफोन वरती. तसेच आम्ही वळणार आहोत मॅच कडे.